अर्जुनाने देवाला असे म्हटले आणि त्याने भगवंताला साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी पार्थाच्या सर्वांगात सात्विक वृत्ती जागृत झाली. जणू सात्विकतेला पूरच आला. मग तो देवाला म्हणू लागला की भगवंता, माझ्यावर तू प्रसन्न हो, प्रसन्न हो. हे बोलताना पार्थाची वाणी गहिवरून आली. तो म्हणू लागला, देवा, मला तुम्ही या अपराध समुद्रातून बाहेर काढा. मुळात तू संपूर्ण विश्वाचा सूर होत. तू माझा जवळचा सोयरा असल्यामुळे आम्ही तुला म्हणावा तेवढा मान दिला नाही. किंबहुना आम्ही तुला मानलेच नाही. तू देवांचा देव, परंतु तुझ्या पुढे मी वैभवाचा बडिवार दाखवला. खरे तर तू वर्णन करण्याजोगा पुरुषोत्तम, प्रत्यक्ष परमेश्वर, परंतु भर सभेमध्ये तू माझे वर्णन करत होतास. त्यावेळी अज्ञानामुळे मी हुरळून जात होतो आणि गर्वाने अधिकाधिक फुशारकी मारित होतो. माझ्या हातून असे अनेक अपराध घडले. मुकुंदा, त्यांना काही मर्यादाच नाही. म्हणून देवा, माझ्या हातून घडलेल्या ह्या अक्षम्य प्रमादांपासून माझे रक्षण कर आणि तोच मला तू प्रसाद दे. भगवंता, मला हे कळतं की मी आजपर्यंत केलेल्या प्रमादांपासून माझे रक्षण कर अशी तुझ्यापाशी विनवणी करावी एवढी योग्यता माझ्यापाशी नाही. परंतु लहान मूल जसे आपल्या वडिलांशी बोलते, सलगीच्या भाषेत विनवणी करते, किंवा मुलाचे अनंत अपराध जरी झाले तरी वडील कधी वैर मनी न धरता सर्व काही मुलाचे सहन करतात, तसे आपण माझे सर्व काही सहन करावे अशी मी विनंती करतो. मित्राचा उद्धपणा जसा त्याचा प्रिय मित्र सहन करतो, आपल्या मनात तो काही ठेवत नाही, त्याप्रमाणे देवा, तुम्ही माझे सर्व अपराध सहन करावेत. भगवंता, तू एक लक्षात घे की एखादा जिवलग इतर जिवलगांकडून मान सन्मानाची जशी अपेक्षा ठेवत नाही, त्याप्रमाणे राजसूय यज्ञात आपण उष्टी खरकटी काढलीत, त्याची आपण मला क्षमा करावी. किंवा भगवंता, एखादा प्राणप्रिय जिवलग भेटल्यावर त्याच्या समोर आपल्यावर जी संकटे कोसळली त्या संकटांची कहाणी सांगताना जसा मुळीच संकोच वाटत नाही, किंवा आपले सार सर्वस्व ज्या पतीला वाहिले आहे त्या प्राणप्रिय पतीची भेट झाल्यावर जसा पतिव्रतेच्या हृदयाला धीर धरवत नाही, त्याप्रमाणे अहो स्वामी, मी तुम्हाला विनंती केली आहे आणि हे सांगण्याला माझ्यापाशी काही एक कारणसुद्धा आहे. भगवंता, मी तुझ्याशी लढिवाळपणे वागलो, प्रेमाने सलगी केली, विश्वरूप पाहण्याचा तुझ्यापाशी मी हट्ट धरला आणि देवा, तू मायबाप होऊन तो पूर्ण केलास. घरच्या अंगणात तू जणू कल्पतरूंची रांग लावून दिलीस, कामधेनूचे वासरू खेळायला दिलेस. मी नक्षत्रांचे फासे करून डाव मांडावा, आकाशातला पौर्णिमेचा चंद्र चेंडू म्हणून मागावा, आणि ह्या साऱ्या माझ्या इच्छा हे माझी माऊली तू पूर्ण कराव्यास. अमृताचा एक थेंब मिळवण्यासाठी जन्मोजन्मीचे नामस्मरण खरे तर सार्थकी लागावे लागते. भगवंता, तू माझ्यासाठी अमृताच्या सरींचा 4 मास पाऊस पाडलास. पृथ्वीची तू मशागत करून संपूर्ण पृथ्वी पेरणी योग्य केलीस आणि त्यात चिंतामणी रत्ने पेरून दिलीस. स्वामी, मला तुम्ही कृतार्थ केलेत, लाड पूर्ण केलेत. शिव आणि ब्रह्माने जे कानांनी सुद्धा ऐकले नाही ते विश्वरूप तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवलेत. मग ब्रह्मा आणि महेशाने ते पाहिले असेल असे कशाला म्हणायचे? वेद आणि उपनिषदांनाही ज्याची गाठ पडली नाही ते विश्वरूप भगवंता माझ्यासाठी प्रकट केलेत. अंतरीचे गूढ रहस्य माझ्यासाठी मोकळे केलेत. भगवंता, कल्पाच्या आरंभापासून म्हणजे जो अनंत काळ लोटला त्यापासून तो आतापर्यंत माझे जे अनेक जन्म झाले त्या सर्व जन्मांचा मी धांडोळा घेतला, परंतु हे विश्वरूप कधी कानाने ऐकले नाही की कधी डोळ्यांनी पाहिले नाही. बुद्धीची जाणून घेण्याची शक्ती या विश्वरूपाच्या अंगणापर्यंत कधी पोहोचली नाही
की अंतःकरणात या विश्वरूपाची साध कधी उमटली नाही. मग मला सांग, ही परमवस्तू डोळ्यांनी पाहावी हे बोलणे कशासाठी उमटेल? फार कशाला सांगावे, हे पूर्वी कधी ऐकले नाही की पाहिले नाही हे सत्य कशाला नाकारायचे? असे हे भव्य विश्वरूप भगवंता तुम्ही मला दिव्य दृष्टी देऊन प्रत्यक्ष दाखवलेत. माझे मन अतिशय संतुष्ट झाले आहे देवा. मी खूप आनंदी आणि समाधानी आहे. पण आता माझ्या मनी असे डोकावू लागले आहे की भगवंता तुझ्याशी पुन्हा पूर्वीसारखे प्रेमाने बोलावे, तुझा प्रत्यक्ष सहवास भोगावा आणि तुला गाढ आलिंगन द्यावे. या तुझ्या प्रकट झालेल्या अतिभव्य विश्वरूपाशी माझ्या मनीचा हा आनंद भोगावा म्हटले तर तुला अनेक मुखे आहेत. मी कुठल्या मुखाशी बोलणार? आणि हे अमर्याद रूप धारण करणाऱ्या विश्वरूपा मी तुला आलिंगन देणार तरी कसे? म्हणून सांगतो देवा, वाऱ्याबरोबर धावणे मला जमणार नाही आणि तुला आलिंगन देणे माझ्याकडून कसे घडणार? तू मला सांग, समुद्राशी जलक्रीडा खेळणे शक्य आहे का? तू प्रकट केलेल्या विश्वरूपामुळे माझे मनी भय निर्माण झाले आहे. म्हणून माझा आता एकच हट्ट पुरा कर, हे विश्वरूप आता तू आवर. तू निर्माण केलेली चराचराची शोभा कौतुकाने पाहावी आणि मग अनुभवलेल्या सुखाचे स्मरण करीत स्वस्थ घरी राहावे. तसे तुझे हे चतुर्भुज रूप हेच आमच्यासाठी विसाव्याचे ठिकाण आहे. आम्ही सर्व योगांचा अभ्यास करावा आणि त्या योगाभ्यासाच्या सहाय्याने ह्याच तुझ्या साक्षात दर्शनाच्या अनुभवाप्रत पोहोचावे. सर्व शास्त्रांचा धांडोळा घ्यावा, पण हाच सिद्धांत साध्य करावा. आम्ही सर्व प्रकारचे यज्ञ करावेत, परंतु शेवटी फळप्राप्ती हीच असते ना रे? सर्व तीर्थांना भेटी द्यायच्या, त्याचा उद्देश काय तर तुझे प्रत्यक्ष दर्शनच ना. आम्ही आणखी काय करावे? जे जे म्हणून दान पुण्य संपादावे त्याचे फलस्वरूप काय तर तुझे चतुर्भुज रूपदर्शन. अहो देवा, माझ्या मनी या तुझ्या चतुर्भुज रूपाची आवड आहे. ते पाहावे ही इच्छा आहे, ओढ आहे, परंतु ते पाहण्यात मला अडचण येत आहे. हे तुझे रूप पाहण्याची तळमळ आता लवकर दर्शन देऊन दूर करा देवा. माझ्या मनातले हे तुझे दर्शन वेड तू जाणतोस. तू या विश्वाची निर्मिती केलीस म्हणून तुला आम्ही देवांच्या देवा म्हणून पुकारतो. अशा मनाचे वांछेच जाणणाऱ्या भगवंता, देवाधिदेवा, माझ्यावर लवकर प्रसन्न हो. ऐसे अर्जुने म्हणितले, मग पुढती दंडवत घातले. सात्विकाचे आले भरते तया. मग म्हणतसे प्रसीद प्रसीद, वाचा होतसे सद्गद. काढी जी अपराध समुद्रौ निमाते. तुझ विश्वसुर दाते कही, सोयरपणेन मनूंची पाही. तुझ ईश्वरेश्वराची ठाई, ऐश्वर्य केले तू वर्णनीय परी लोभे. माते वर्णिसी पासभे, तरी मिया वल्गिले क्षोभे. अधिकाधिक आता ऐस ऐसे या अपराधा, मर्यादा नाही मुकुंदा. म्हणून रक्ष रक्ष प्रमादा, पसावो म्हणून. जी हेची विनवावया लागी, कैची योग्यता माझिया आंगी. परी अपत्य जैसे सलगी, बापेंसी बोले. पुत्राचे अपराध जरी जाहले अगाध, तरी पिता साहे दीर्द्वंद्व. तैसे साही जोजी, सख्याचे उद्धत सखा साहे निवांत. तैसे तुआ समस्त साही जोजी. प्रियाची ठाई सन्मान, प्रिय न पाहे सर्वथा जाण. देवी उच्छट काढिले आपण, ते क्षमा की जोजी. ना तरी प्राणाचे सोयरे भेटे, मग जीवे भूतली जिये संकटे. तिये निवेदिता न वाटे, संकोच काही.
का उखिते आंगे जीवे, आपण पे दिधले जिया मनोभावे, तिये कांतु मिनलियान राहवे, हृदय जेवी तया परी जी मिया, हे विनविले तुमते गोसाविया, आणि काही एक म्हणावया कारण असे, तरी देवेंसी सलगी केली, जे विश्वरूपाची आळी घेतली, ते माय बापे पुरविली स्नेहाळाचेनी, सुरतरुंची झाडे अंगणी लावावी खोडे, देयावे कामधेनूचे पाडे, खेळावया मिया नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चेंडुवा लागी देयावा, हा छंदू सिद्धीनेला आगवा, माऊलिये तुवा, जिया अमृतलेशा लागी सायास, तयाचा पाऊस केला चारी मास, पृथ्वी वाहून चासे चास, चिंतामणी पेरिले, ऐसा कृतकृत्य केला स्वामी, बहुवेळा पाळिला तुम्ही, दाविले जे हरब्रह्मी, नायकी जे कानी, मग देखावयाची केवती गोठी, जयाची उपनिषदा नाही भेटी, ते जिव्हारींची गाठी, मजलागी सोडिली, जी कल्पादी लागोनी, आजीची घडी धरुनी, माझी जे तुली होऊनी, गेली जन्मे, तया आघवियांची आंतू, घरडोळी घेऊन असे पाहतो, परिही देखिली ऐकिली मातू, आतुडे चिना, बुद्धीचे जाणणे, कहीन वचेचे याचेनि आंगणे, हे साधही अंतःकरणे, करवे चिना, तेथ डोळ्या देखी होवावी, ही गोठीची कायसया करावी, किंबहुना पूर्वी दृष्टनाश्रुत, ते हे विश्वरूप आपुले, तुम्ही मज डोळा दाविले, तरी माझे मन झाले हृष्ट देवा, परी आता ऐसी चाड जीवी, जे तुझसी गोठी करावी, जवळीक हे भोगावी, आलिंगुनी तू ते येची स्वरूपी करू म्हणजे, तरी कोणे एके मुखेसी चावळीजे, आणि कोणा खेव देईजे, तुझ लेखा नाही, म्हणून वारिया सवे धावणे, नठके गगना खेव देणे, जळकेली खेणे समुद्री केवते, या लागी जी देवा, येथींचे भय उपजतसे जीवा, म्हणून ये तुला लळा पाळावा, जे पुरे हे आता, पै चराचर विनोदे पाहिजे, मग तेणे सुखे घरी राहिजे, तैसे चतुर्भुज रूप तुझे, तो विसावा आम्हा, आम्ही योगजात अभ्यासावे, तेणे याचे अनुभवा यावे, शास्त्रांते आलोडावे, परिसिद्धांत तो हाची, आम्ही यजने किजती सकळे, परितिये फळावी येणेची फळे, तीर्थे होत सकळे याची लागी, आणि काही जे जे, दान पुण्य आम्ही कीजे, तया फळी फळ हेच तुझे चतुर्भुज रूप, ऐसी तेथींची जीवा आवडी, म्हणून तेची देखावया लवड सवडी, वर्तत असे ते साकडी, फेडीजे वेगी, अगा जीवींचे जाणते या, सकळ विश्व बसविते या, प्रसन्न होई पूजितया, देवांची या देवा.